जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। छान वाटतंय. किती वर्ष झाले लग्नाला? 2 वर्ष झाले. मस्त 2 वर्ष. मी प्रश्न विचारला होता, काय झालं? अशी बॅग जी आपण कधीच बघितली नाही आणि बघू पण शकत नाही, अशी कुठली बॅग आहे? नाही? हा, इथून कुठून तरी उत्तर आले काय? एअर बॅग. बरोबर आहे. काहीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एअर बॅग जी कधीच आपण बघितली नाही आणि कुणालाच बघायला आवडणार नाही. बरोबर ना? म्हणून काय करायचंय? कंपल्सरी सीट बेल्ट हे लावायचंच आहे. पुढचा प्रश्न विचार करा. बाळ. आता सगळ्यांना माहिती आहे काजलचं छानसं डोहाळ जेवण आहे. बाळा संदर्भातच आपल्या छानशा गप्पा होणारच आहेत. त्यापूर्वी प्रश्न, असा कुठला अवयव आहे ज्याशिवाय बाळ जन्माला येतो? असा अवयव ज्याशिवाय बाळ जन्माला येतो. विचार करायचंय. तुम्ही लोकांनी वर यायचं आहे. छान इकडनं आलात तरी चालेल. दोघांना 2च वर्ष झाले, जास्त नाही. चांगली गोष्ट आहे. काही प्रश्न विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं यांना द्यायची. बरोबर आहे काय? मग बहुतेक पुढच्या प्रश्नाचं उत्तर इकडे असेल. सगळ्यात जास्त पेशन्स कुणामध्ये आहेत? अरे म्हणजे रागही तुम्हाला येतो आणि पेशन्स पण आहे. अरे वा. आजकालची बाळ खूप जास्त जागवतात. मम्मीने सांगितलं असेल, तुम्हाला थोडी आयडिया दिली असेल. बाळ रात्री जागेल तेव्हा सगळ्यात जास्त वेळ जागण्याची तयारी कोणी ठेवलेली आहे? सपशेलपणे ठरवलेले. हाताची घडी घातलेली इकडे. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं? काजल. बरोबर. नाही तर भाग्यश्री कशी भेटली असती? बरोबर ना? सो उत्तर बरोबर आहे. बाळाचे सगळ्यात जास्त फोटोग्राफ्स कोण काढेल? बाळाला खोडकर बनवण्यात सगळ्यात जास्त हात कुणाचा असेल? सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट पॅरेंट्स कोण असणार आहे? दोघी. इकडे इकडे ढकलून दिलेलं आहे. मम्मीवर ढकलून दिलेलं आहे. बरं, शेवटचा प्रश्न विचारते. बघा, विचार करा आणि सांगा. बाळाचे सगळ्यात जास्त डायपर्स कोण चेंज करेल? मम्मीने सपशेलपणे सगळ्यात जास्त. बरं, अजून एक प्रश्न विचारूनच टाकते. हा आमचा शेवटचा राहील. बाळाच्या फ्युचर्सचे सगळ्यात जास्त प्लॅनिंग कोणी करून ठेवले? पप्पाने. खरं तर आपण आईचाच विचार करतो, पण सगळ्यात जास्त जबाबदार हा बाबा असतो. आणि जसं बाळ येण्याची चाहूल लागते तसं सगळ्यात जास्त प्लॅनिंग बाबाच्या डोक्यात भविष्याची ही झालेलीच असणार आहे. बरोबर. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ओके, पुन्हा एकदा एक छानसा खेळ मी तुमच्या. तयार आहात दोघं जण पण? ओके, अंकिता रेडी आहेस? वेळ देतोय. 1 मिनिटाच्या
आज सगळ्यात जास्त पेयर्स बरोबर कोण उचलतंय ते आपण बघूया. ओके रेडी 1 2 3 गो. बघूया अंकित काजलचे सपोर्टर्स कोण आहेत. सुरुवात झालेली आहे. पप्पा पप्पा इकडून आवाज येतोय. पप्पा जिंकणार आहे बहुतेक. कपाटातल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या पप्पाच्या. अरे धापाधापी चालली आहे यांची. टाइम ऑफ. बाबांनी काय केलंय नक्की. ओके तर चला इकडे मोजूया. 1 2 बरोबर आहे. नाही आहे तुमच्या हातात 2 जोड आहेत. हे बघा हे 3 4 आणि 5 वर होते जोडले आहेत. इकडे 5 आहे बघूया. 1 2 3 4 5 आणि 6. चला काजल ताईसाठी जोरदार टाळ्या. अतिशय आनंदाचा क्षण आहे दोघांसाठी. तर एक छानसा शेर तुम्ही काजलसाठी म्हणायचा आहे. मी तुम्हाला मदत करणार आहे. काजल ताई आपली खूप गोड दिसतीये आज आणि आई होणार आहे. आईपणाचं तेजही तिच्या चेहऱ्यावर आहे. तुम्हाला म्हणायचं अनिकेत. नको चंद्र नको सूर्य नको आता तारा नको ऊन नको पाऊस नको आता वारा. माझ्या डोळ्यात बघ तुला मी सांगतोय. तुझ्या डोळ्यात दिसे स्वर्ग सारा. तुझ्या डोळ्यात दिसे स्वर्ग सारा. झाल्या. आता एक गेम फक्त बाबासाठी आहे. बाबा मी काही प्रश्न विचार. माझं खूप प्रेम आहे याच्यावरती. बरं पुढचा प्रश्न. आवाज येतोय माईक त्यांच्याकडेच ठेवते. काजलपेक्षा आई जास्त छान स्वयंपाक करते. खूप विचार करायला लागतोय. प्रश्न आहे काजलपेक्षा आई खूप छान स्वयंपाक जास्त चांगला स्वयंपाक तर मी करतो. ती फक्त खाते. छान मला आवडलं सायन्स ऑफ ह्युमर. पुढचा प्रश्न. बाळाच्या येण्याने काजलवरचं प्रेम कमी होणार. हो मला ते असं वाटतं. सापडले. हो उत्तर दिलेलं आहे. काही हरकत नाहीये. दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आपण पुढे वळतोय. तुमचे मित्र आले फ्रेंड्स आले. मगाशी कोण गेम मध्ये नव्हतं. चला जरा जोड्या. येस चला जोड्या हव्या आहेत आम्हाला. येस प्लीज. तेजस दादा सिद्धेश तेजस नवनाथ सगळ्यांना आहेत ना. त्यामध्ये नव्हते. अरे वा पुन्हा एकदा चालेल ही जोडी. छान वाटतंय. खूप त्रास देतात आजकालची मुलं. पण यांची जोडी कुठे आहे. म्हणून त्यांना जास्त हसता येतंय. त्यांना पण काही सोडणार नाहीये. मी एक छानसा खेळ तुमच्या सोबत नाही. मला माहिती मुंबईकर अजिबात मागे नसतात. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. तू ये तू माझ्याकडे. तुमचं नाव सांगा ना सर. सुरेश सरांनी माझ्यासाठी काय पायथ्यावरून माईक आणलेला आहे. त्यामुळे एका टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. कॉर्डलेस माईक घेऊन आले. मी तुम्हाला काय प्रश्न विचारते. तुम्हाला त्याची खरी उत्तरं द्यायची नाहीये. खोटी उत्तरं द्यायची. तयार आहात. खरी नाही खोटी. घाबरू नका आपलीच आहे. आज तुम्ही इथे कशासाठी आलात. सांगा की माईक जोडून द्यायला. अरे बरोबर येत उत्तर. खोटं द्यायचंय. बरं जाऊ दे. सचिन तेंडुलकर कुठला खेळ खेळतो. बुद्धिबळ. छान. कॅटरीना कैफ तुमची कोण लागते. बायको आली नाही तर हिंमत पण झालीये. तेव्हा व्हिडिओ काढताय तिकडे. जाणार आहे तुमचा व्हिडिओ. काय हरकत नाही. पुढचा प्रश्न छान. सकाळी उठल्यावर तुम्ही पहिलं काम काय करतात.
जेवायला बसतो. बरं मग तुम्ही अंघोळ कुठे करतात? घराच्या बाहेर. घराच्या बाहेर. तुमच्या रक्ताचा रंग कुठला आहे? हिरवा. छान. मस्त प्रयत्न आहे. सुरेश दादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याला त्यांना वाटत असेल की अरे काय शीतल झालंय माझं. तुम्हाला काही इथे स्ट्रॉ देते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून उभे राहा. स्ट्रॉ दादांकडे द्यायची. येस, पाठीला पाठ लावून उभे राहा. बरोबर, पाठीला पाठ. आता तुम्ही चालूच देत नाही त्यांचं, त्याच्यामुळे कन्फ्युज झाले ना ते. इकडे पण येऊन काय कळेना. बरं, त्यामुळे मला सांगा दोघांना काय सल्ला देणार? बाळ होतंय आता काय म्हणजे एखादी काजलला काय सांगाल? भरपूर पेशन्स ठेवा. अरे बघा, एका एक्सपिरियन्स नाही आहे का? म्हणून भरपूर पेशन्स ठेवायचे. काही तुम्ही काय सांग. येस येस, ओके. तुम्ही तुमच्या हातात 5 स्ट्रॉ दिलेला आहे. इथे 30 सेकंदाचा वेळ आम्ही लावणार आहे. 30 सेकंदाचा वेळ लावायचा आहे. आमच्या सांगते बापरे काही टेन्शन आलं कशाला, काय काय करायला लावताय तिकडे येऊन माहित नाही. करायचं काय तुम्हाला? त्यांच्याकडे जास्त सगळ्या जेंट्सच्या हातामध्ये स्ट्रॉ असतील. 5 स्ट्रॉ दिलेले आहेत. छानशी सुंदर हेअरस्टाईल करायची आहे. न बघता त्यांच्या केसांमध्ये त्या 5 स्ट्रॉ सुंदररित्या तुम्ही लावायच्या आहेत. ज्या जोडीच्या स्ट्रॉ पटकन लावून होतील ती जोडी पुढे येऊन थांबेल आणि हेअरस्टाईल तुम्हाला आम्हाला दाखवायची आहे. पुन्हा एकदा सांगते, पाठी बघायचं नाहीये, पाठीमागनच अशी छानशी हेअरस्टाईल करायची. तयार आहात? एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजे. छान सगळ्यांनी स्टार्टर खाल्ले. टाळ्या बिलकुल कमी नाही पडल्या पाहिजे. जोरात. हा ती बघा, तर जोरात टाळ्या वाजवायची. तयार? टाइमर लावायचा आहे 30 सेकंदाचा. सुंदररित्या आल्या पाहिजे, पडल्या नाही पाहिजे. ज्यांच्या पटकन लावून होतील ती जोडी पुढे येईल. ओके, 1 2 3 टाइम स्टार्ट. आईला 5च्या 5 नाही लावायचं, एक एक लावायची आणि बघायचं नाहीये, पुढे बघायचंय. 1 2. अरे हे काय करायची? सगळ्या नवरा बायकोंचं एवढं बाप रे बाप. वा, त्यांचं झालंय तरी पटकन पुढे यायचंय. पटकन 1 2 3. काय केलंय? किती कोण दिसतंय सगळ्यांना बघा. 1 2 3 4 5 डायरेक्ट नो एंट्री मध्ये घुसवले आहेत. खूप सुंदर. यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. स्ट्रॉ काढून घ्या. ही नजरेला आवाज दिला की आपल्या बायकोचा हात धरायचा आणि थेट जागेवर घेऊन जायचं. जर आवाज ओळखला नाही तर मी मगाशीच सांगितलं, आज तर इथे दैतुले परिवाराकडे छान जेवणाची सोय आहे. जर दुसरीच्या आवाजाला बघितलं तर मग तुमचं काही खरं नाही. मला माहिती चष्म्यातनं मागचं खूप लवकर दिसतं तर कोणीच बघणार नाहीये. त्याला काही माझ्यासोबत काही तुम्ही पुढे बघा. आपल्या बायकोचा छानसा आवाज तुम्हाला ओळखायचा आहे. बघूया कोण कोण पास होतंय. थोडी शांतता ठेवूया म्हणजे आवाज ओळखला. हा हो, एकमेकांच्या तोंडाकडे बघताय. हा हो, काय का आवाज देताय? कसले रे तुम्ही? बरं, अहो काय खरं नाहीये इकडे. फक्त ड्रेस मॅचिंग केला म्हणून काही बायको आपली होत नसते. तुम्ही बघितलंय पण थोडे कन्फ्युज झाले. काय करायचं? दिले बरोबर, जा घेऊन बायको आपली. आता तुमचं काही खरं नाही. 4 पावलं पुढे आले होतात तुम्ही. चला, वन अगेन. अहो ऐकलं का?
हा ही चिटिंग होती, ही चिटिंग होती. सक्षमपणे वाचवले. अहो ऐकलं का? ऐकणार? छान मस्त. या जोडीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बरं दादा थोडा आणि कडे बघा की. अहो या ताईंच्या आवाजाला अहो दिलेला आहे. आता काय खरं नाही, आता काय खरं नाही. घरी जाऊन काय आता फायदाच नाही. चुकीचं तरी पण अहो फायनली बरोबर नंबर लागलाय. असं थँक्यू सो मच. तुम्ही जाऊ शकता. Yes. आता पटकन ओळखायचं आहे. छानसा गोड आवाज येणार आहे. हे दादा सारखे चष्मे पण बघताय. बरं इथे या बाजूला या, जवळ या, जवळ या. अहो आला का संगीत? आणि अशा प्रकारे जोडी पुन्हा एकदा चुकलेली आहे. तो गोड आवाज माझा होता सर. मला वाटतं त्यांना नाशिकला यायचंय. काय करू? अहो फायनली हा बरोबर आहे. सर एक छानसा शेक मॅडम तुमच्यासाठी नव्हती दादा. तुमची वाईफ तिला मी मदत करणार आहे. आता काय द्या जरा आवाज कानात आज घुमलाच पाहिजे. असा आवाज द्या की आयुष्यात विसरले नाही पाहिजे. अहो आणि कसा होता माहिती का तो? अहो आता नाही विसरत आमचे दादा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. ह्या जोडीसाठी मॅम या इकडे प्लीज. सर तुमचं नाव? सिद्धेश. तुम्हाला म्हणायचंय सिद्धेश. सिद्धेश जोरात तर बोला. सिद्धेश दिल करता है, दिल कहता है आपकी आंखों में, आपकी आंखों में के मर जाओ, डूब के मर जाओ, ठहर जाओ, पर क्या करूं, पर क्या करूं? खंबों का चष्मा बीच में आ जाता है. खंबों का चष्मा बीच में आ जाए. काय करायचं? काय बोलताय? परीक्षा अपदेष्टांची ही मोठी वंशाचा दिवा दही तुलेंचा यावा काळाची नवी नवी होती घडी. नव्या जोडपेच्या संसाराची नवी नवी होती घडी. घट्ट वीण बसे नात्याला नवीन असं विणे करू. इवला इवलासा जीव चिमू कले हे पाऊल, इवला इवलासा जीव चिमू कले हे पाऊल. बाळ अंगणी खेळायला लागली सगळ्यांना सापूल. भरू ओटी काजलची, भरू ओटी काजलची, पुरवू तिचे डोहाळे. गोड थोड आंबट चिंबट ओटी भरण्याचे सोहाळे. सुदृढ बाळ हो बुद्धिवंत कीर्तिवंत, सुदृढ बाळ हो बुद्धिवंत कीर्तिवंत. सर्वांच्याच आशीर्वादाने होईल सारेही निवांत. काजल होणार ग आई अनिकेत होणार हो बाबा, काजल होणार ग आई अनिकेत होणार हो बाबा. स्नेहताईंना मिळाली आज्ञा होण्याची हो मुभा. करू साजरा आनंद करू मिळून स्वागत, करू साजरा आनंद करू मिळून स्वागत. गरोदर काजलला तुझं उग झोपाळ्यात. गोड कौतुकाने देऊ आभाळभर शुभेच्छा, गोड कौतुकाने देऊ आभाळभर शुभेच्छा. पुऱ्या होत साऱ्या या उभयतांच्या इच्छा, पुऱ्या होत साऱ्या या उभयतांच्या इच्छा. धन्यवाद. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर काजलसाठी आमचे चंद्रकोर गर्ल्स छानसा डान्स प्रस्तुत करणार आहे. असं म्हटलं जातं की बाईचं आयुष्य
मुलगी भाभी. हात वर करा, काही लाजू नका. आत्याबाई नाहीये इकडे मला माहिती आहे. आणि तिथला सिस्टर सख्या बहीण नाहीयेत ना. हा, मग कुणाला वाटतंय मुलगी व्हावी? कुणाला वाटतंय मुलगा व्हावा? अगो बाई, मुलाची मेजॉरिटी जास्त आहे. तर ते तुम्ही बघू शकता, टीम पिंक और टीम ब्लू असं लिहिलेलं आहे. म्हणजेच काय की आपण बघणार आहोत की ज्यांना वाटते की मुलगी होणार आहे त्यांनी. आणि आवळा बखर आलं चिंचला फळ, आणि आवळा बखर आलं चिंचला फळ, आणि आवळा सोन्यावानी सून तिला सोसना ऊन, माई सोन्यावानी सून तिला सोसना ऊन. काय होतं ते विचारून पाहिजो, काय होतं ते विचारून पाहिजो, आलं चिंचला फळ. आता भरणार आजी झालं पुनवलाची, आता भरणार आजी झालं पुनवलाची. इले म्हणायचे पाहिजे ते खायचो, इले म्हणायचे पाहिजे ते खायचो, आलं चिंचला फळ. जिलबी लाडू आण आलू बोंडा बी छान, जिलबी लाडू आण आलू बोंडा बी छान. राणीवाणी तू सुखात राहायचो, राणीवाणी तू सुखात राहायचो, आलं चिंचला फळ. इले पाहिजे काय आली दूध बरसाय, इले पाहिजे काय आली दूध बरसाय. मला येडीला कळायचं नाही गो, मला येडीला कळायचं नाही गो. ना तू हवा मला ऋतिक रोशन वाणी, ना तू हवा मला ऋतिक रोशन वाणी. माझी एवढीच इच्छा आहे गो, माझी एवढीच इच्छा आहे गो, आलं चिंचला फळ. नाक मला हवी घरची लक्ष्मी खरी, नाक मला हवी घरची लक्ष्मी हरी, माझी एवढीच इच्छा आहे गो. हिरवा शालू बियाणा हिरवी चोळी बिगाला, हिरवा शालू बियाणा हिरवी चोळी बिगाला. वेणी केसात मोगऱ्याची माळजो, वेणी केसात मोगऱ्याची माळजो, आलं चिंचला फळ. चला सयानो या गाणी डोहाळे म्हणा, चला सयानो या गाणी डोहाळे म्हणा. इले बागेमध्ये घेऊन जायचो, इले बागेमध्ये घेऊन जायचो. घरी डिस्को की काय नाचील छोटेसे पाय, घरी डिस्को की काय नाचील छोटेसे पाय. आजी कौतुकात राहून जायचो, आजी कौतुकात राहून जायचो, आलं चिंचला फळ, आलं चिंचला फळ, आलं चिंचला फळ, आलं चिंचला फळ, आलं चिंचला फळ. थँक्यू सो मच. तर आता आजी तुमचं चिंचला आलंय फळ आणि त्याची छानशी काळजी. एवढं बघा कसं झालंय. आणि ते आहेत ना इथे की झाले बिझी. फ्लावरची भाजी नकोय मला, नकोय मला, पनीरचा टिक्का हवाय मला, पनीरचा टिक्का हवाय मला. बघा पनीरचा टिक्का ऐकून कसं चेहरा खुललाय. त्याच्यानंतर मामी पण आल्यात बघा. मामी कुठून आलात? चेंबूर वरून आलात. जवळच ना, काय हरकत नाही. बघू काहीतरी स्पेशल आणलं असेल चेंबूर वरून. काय काय आवडते काजल तुला, काजल तुला, मामी आणून देतील तुला. मामी काय आणलं चेंबूरून? गवार. अगं बाई जीवच सांगितली का पोरीने जाता खाली गवारचं नाव ऐकून. गवारची भाजी नकोय मला, नकोय मला, मटणचा रस्सा हवाय मला, मटणचा रस्सा हवाय. बघा मटणाचं नाव ऐकून कधी डोळ्यासमोर मटणाच्या बोट्या फिरायला लागल्या हो की नाही. त्याच्यानंतर आईला तर बाई सगळं कळत असतं. बघूया लाडक्या आईने काय आणलंय. काय काय आवडते काजल तुला, काजल तुला, आई आणून देईल तुला. आई काय घेऊन आलात हो? ऍपल. ऍपल काय किती छान लागतं. नको का बाई? ऍपल बिप्पल नकोय मला, नकोय मला, शेवपुरी पाणीपुरी हवीये मला, शेवपुरी पाणीपुरी हवीये मला. लगेच चेहरा खुललाय शेवपुरी पाणीपुरीचं नाव. त्याच्यानंतर नणंदबाई पण आलेल्या आहेत बरं का. सो आपण नणंदबाईंना विचारू. नणंदबाईंनी जे आणलंय ते खावंच लागतं. हा नाही म्हणताच येत नाही. नणंद आहे ना शेवटी त्या.
काय काय आवडते काश तुला नंदनबाई आणून देतील तुला. नंदनबाई काय हो घेऊन आलात? वांग. वांग अगं गग वांग नवऱ्याला शोधती आता तुझी काय काय घेऊन आले बाबा माझ्यासाठी. वांग्याची भाजी नकोय मला पिझ्झा बर्गर हवंय मला. पिझ्झा डोळ्यातल्या डोळ्यात पिझ्झा बर्गर एकदम मस्त. आता बहिणीला तर सगळं कळतं बाबा, बहिणीला मनातलं सगळं कळतं. बघूया लाडक्या बहिणीने काय आणलंय. काय काय आवडते काश तुला बहीण आणून देईन तुला. काय बरं बहिणाबाई काय आणलं? गोड बहिणीसाठी गोड बासुंदी. गोड बहिणीसाठी गोड बासुंदी. तिचे डोळे अक्षरशः मिटले. नको ती बासुंदी. बासुंदी बिसुंदी नकोय मला कॅडबरी कोल्ड कॉफी हवी आहे मला. गोड आहे पण कॅडबरी कोल्ड कॉफीच हवी आहे. कॅडबरी कोल्ड कॉफी हवी आहे मला. तर हे होते तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या काजलचे डोहाळे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. खरं तर ही होती एक छोटीशी गंमत. पण आपण काजलला आज या क्षणी ह्याच शुभेच्छा देणार आहोत की तू जे तुझ्यासाठी पौष्टिक हेल्दी आणि छान सकस असेल तोच आहार तू घे आणि 9व्या महिन्यात सुदृढ बाळ जन्माला येऊ दे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता, तुम्ही खाली बसू शकता. यानंतर ज्या आणि हिरवी चोळी हिरवा चोळा आली लाजत येऊन बसली बहिणी डोळ्यावरती. हिरवी पाने रंगीत फुले हो हिरवी पाने रंगीत फुले दिसती कशी छान. सखानो आहे डोहाळे जेवण आज. सखानो आहे डोहाळे जेवण आज. ताटा भोवती काढलेल्या रंगीत रांगोळ्या कौतुक पाहण्यासाठी जमला सुहासिनीचा मेळा. सांगते मी तुला हो सांगते मी तुला आज पुरवून घे गलाड. सखानो आहे डोहाळे जेवण आज. सखानो आहे डोहाळे जेवण आज. 7 कैच्या 7 मिठाया ठेवून या ताटात. सासूबाई म्हणतात सुनबाई उघड वाटी एक. हळूच वाटी उघडून हो हळूच वाटी उघडून पाहते आहे सखानो आहे डोहाळे जेवण आज. सखानो आहे ऐकाळीच्या डोहाळ्याची माळ. सासूबाई ऐकाळीच्या डोहाळ्याची माळ. रगडा पॅटीस भेळ पुरी मसाला डोसा. रगडा पॅटीस भेळ पुरी मसाला डोसा. पावभाजी फ्राईड राईस पेट करा खासा. पावभाजी फ्राईड राईस पेट करा खासा. शेवपुरीची डिश तुम्ही ज्याही चाहतात. शेवपुरीची डिश तुम्ही ज्याही चाहतात. सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची माळ. सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची माळ. सोन चाफा नाग चाफा शेवंती बरणी. सोन चाफा नाग चाफा शेवंती बरणी. जायफळीची फुले हिला सुगंधी हवी. जायफळीची फुले हिला सुगंधी हवी. छान छान गजरे तुम्ही माळा हो केसात. छान छान गजरे तुम्ही माळा हो केसात. सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची माळ. सासूबाई ऐका हिच्या पाय
लोळत पडते वाचत बसते ही तिच्या नादात लोळत पडते वाचत बसते ही तिच्या नादात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मार सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मार हिच्या उदरी आहे तुमच्या वंशाचा दिवा हिच्या उदरी आहे तुमच्या वंशाचा दिवा आजीच्या त्या प्रेमाला आधार हवा आजीच्या त्या प्रेमाला आधार हवा आशीर्वादाची हो त्यावर करा बरसात आशीर्वादाची हो त्यावर करा बरसात सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मार सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मार सासूबाई ऐका हिच्या डोहाळ्याची मार. थँक्यू सो मच. काय मग कशी वाटली काजलच्या डोहाळ्याची माळ? आता 5 जणींची ओटी भरून झाल्यानंतर आपण बघणार आहोत आपल्या समोरच ठेवलेले आहेत विठ्ठल येणार की रुक्मिणी येणार जेंडर रिव्हील आपण करणार आहोत आणि छानसा केक कापून देखील आनंद साजरा करणार आहोत. तर बघूया दहीतुलेंच्या घरी विठ्ठल राजा येणार की रुक्मिणी येणार हे आपण लवकरच बघणार आहोत. संकेत काका कुठे आणि मामा कुठे? संकेत काकाला जरा पुढे पाठवा. संकेत काका मागेच थांबतो. अजून एक भाऊ आहे. ओके मयूर काय या सगळ्या ठिकाणी पुढे या. यस बघू कोणाचा फुगा किती मोठा फुटतोय. येस ओके कुठला तरी आपल्याकडे दुसऱ्या. ओके हा अजून अरे वा ओके ओके बस बस कुठला झालं फोडलं मला गॅरंटीच होती. कितने कितना है दम. ओके हा बांधून टाका. येस आता अनिकेत दादाने मगाशी मला सांगितलं भाग्यश्री आमच्या घरात एकूण एक आवली आहे. तिघं पण 1 नंबरची आवली आहे. आता आपली आवली आहे एकदम खतरनाक आहे तिघं पण. आता आवलिया नाही समजलं असं. अरे असं कसं मुंबईकडे अंकिता ते 101 एकदम म्हणजे परफेक्ट. जर मुलगा झाला तर तो काकावर जाणार आहे मुलगी झाली तर ती मामावर जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय. तर आता अंकिता आहे प्रेग्नेंट बरोबर. कितवा महिना लागलाय? सॉरी काजल अंकिता यार तू मला डिस्टर्ब करून टाकते. ती पण कन्फ्युज झाली. जाऊ दे तुझ्या आशीर्वादाने आमच्या अंकिता लवकर ती पण गुड देईलच आम्हाला. ओके सो काजल कितवा महिना चाललाय आपल्याला? 7वा. तुम्हाला काय करायचंय काजल घरात कशी चालते 7व्या महिन्याचं पोट घेऊन ते आम्हाला करून दाखवायचं आहे. छानसा वॉक आणि हे मला करायला सांगितलंय अनिकेतने. तेव्हा आता मोठ्या भावाचा शब्द लावून पोटामध्ये ठेवायचा आहे तो बनवून आणि काजल घरामध्ये कशी वावरत असते हे आम्हाला. तर सगळे तयार आहे बघायचं ना. चला यांना सांगा एकदा 3 cheers for विनरसाठी. हिप 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 हिप. म्युझिक प्लीज. काका
काका तयार आहे. Come on! Super! ओहो! ओहो! अरे छानसा मोठा चप्पल. आता तुम्ही निघायचं ना ना. काढायचं नाहीये. नंतर तिघांचं एकत्र वॉक घ्यायचं आपल्याला. कशी तुमची काजल काय करते मला दाखवा बरं. हा, come on, turn. अगं बाई, हा मामा की काका? परफेक्ट मामाला माहिती. कशी करते काजल? अगं बाई, एवढं असं वाटतंय बसलाय बरं. अगं बाई, किती ते छान पोट काजल बघ. तुझं सुद्धा पोट अगदी असं करायला माहिती. कशी करते काजल आपली? अरे बापरे. आता तिला सोबत येते. तिघांनी एकदा सोबत या छानशी पोच द्या. तिला सोबत येते. अरे हा येस, तिघांनी सोबत यायचे सोबत. हा, एकदा इथे चालत या आणि नंतर त्यांच्याकडे बघून जा. ओके, 1 2 3 वॉक प्लीज. छानशी पोच द्या. अगं बाई, आणि ते काजल कशी दिसतात ती ग? सुंदर. थँक्यू सो मच. आय कधीही परिपूर्ण होत नसतो, तर तुम्ही सगळे जिव्हाळ्याची माणसं आज वेळात वेळ काढून दहीफुले परिवाराच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इथे आलेला आहे. तुमच्या साक्षीने काजल आता या ठिकाणी पेढा की बर्फी म्हणजेच विठ्ठल येणार की रुक्माई येणार हे बघणार आहे. तर पुन्हा एकदा कवी घेऊया. कुणाला वाटतंय विठ्ठल येणार आहे? हे बघा, फोटोग्राफर दादासाहेब वाटतंय. सगळ्यांनी नंतर छानशा टाळ्या वाजवायच्या आहेत बरं का. मला वाटलंच ते. पप्पानी इकडे सांगितलं 20 30 40 कर. डोक्याला ताण घेऊ नको जास्त. मम्मी मम्मी तयार? छानसा क्षण दोघांच्या आयुष्यातला आलेला आहे. ओके, एव्हरीवन रेडी? दोघं तयार आहात का? तुम्ही पण सगळे उत्सुक आहात का? ठरलं? ओके. हे म्हटलं तसं करू शकता राजेश तुम्ही. 10 20 30 40 50 अरे बापरे. आणि अशा प्रकारे जसं तुम्ही हात वर केला, विठ्ठलाचा कौल इथे आलेला आहे. आणि सगळ्यांनी दाखवलंय की विठ्ठल लवकरच येणार आहे. छानसं उखाणं काजल तुम्ही आता घ्यायचं आहे. आणि तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने हा सोहळा इथे पार पडतोय. तो आपण सगळ्याच्या आधी फोकसमध्ये सगळ्यांनी ऐका. छानसं नाव जवळ जवळ थोडे दिवस राहिले, नंतर बाळालाच जवळ घेणार आहेत ते. ओके. आजच्या या शुभाक्षणी वडिलांनी हिरवा चुरा अनिकेत नावाचा राव इथे काढलेली बर्फी पेढा किंवा पेढा. टाळ्या वाजतच नाही. मला बाबांसमोर पुन्हा एकदा ऐका. छानसं विठ्ठलाचं आज आगमन होणार आहे. तर काय सांगतायत काजल ऐकूया. रामकृष्ण हरी जोड नाव मुका अनिकेत नावाचा राव होते, त्यांना ठेवेल मी आयुष्यभर चुका. तुम्हाला दोघांना
खूप खूप शुभेच्छा. लवकरच हसरं गोड साजिरं बाळ तुमच्या पोटी जन्माला येऊ दे. त्यात आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला खूप खूप प्रेमाच्या शुभेच्छा. We used to believe that I should be happy and contagious. I used to think that happiness had its way. But that was in the bad old days before I met you. When I lay walking to my car. Congratulations and celebrations. When I tell everyone that you're in love with me. Congratulations. थँक्यू. तर पुन्हा एकदा ताईकडून आणि अनिकेत दादाकडून खूप खूप आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आमच्या ताईंनी आता काजलची छानशी इथे ओटी भरायची आहे आणि दादांनी खाली जेवणाचं स्नेह भोजनाचं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. तर कुणीही पाहुणे जेवल्याशिवाय जाणार नाही आणि लोकांसोबत छानशी फोटो काढायचे आणि छानशा आठवणी जपून ठेवायच्या आहेत. थँक्यू सो मच. आजचा हा कार्यक्रम चंद्रपूर गर्ल्सच्या वतीने इथे संपला असं आम्ही जाहीर करतो. अरे एकदा जोरदार टाळ्या. यस, इथे गुलाबी रंग आणि छान असा मुलासाठीचा निळा रंग ठेवलेला आहे. बघूया आई बाबांची काय इच्छा आहे. जे मनात आहे ते झाडावर रोखता येणार आणि काय घाबरू नको पुस्तकाने. अशा प्रकारे बाबांनी रुक्मिणी एक साथ कर दे. वेट वेट सर वो ले लो मैम वन बाय वन. कलर अलग चुनो भले ही चलेगा. इधर आ जाओ. हाँ इधर. तो मम्मीची इच्छा आहे विठ्ठल यावे आणि बाबाची इच्छा आहे की छानशी रुक्मिणी येऊ. बघूया आपल्याला लवकरच कळणार आहे. तर तुम्हाला खूप खूप रुक्मिणी यावी अशी माझी इच्छा आहे. ते छान असे थंब लावून जायचे आहे. पापा का वर्ड बढ़ रहा है. येस, पप्पाच्या बाजूने आहे आम्ही सगळ्याजणी. लेडीज जास्त आहे, मेजॉरिटी आली. ब्ल्यू पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे? मुलीला कोणतं आहे? मुलीला पिंक आहे. पिंक आहे ना मुलीला. ब्ल्यू आहे आणि मुलगी पिंक आहे. पिंक आहे ना मुलीला. नाही, मुलगी पिंक. मुलगी पिंक आहे, मुलगा ब्लू आहे. मला मुलगीच पाहिजे. एकच लहान आहे. थंब लावल्याशिवाय जेवण भेटणार नाही. चला पुढे. पूरा दिन करवाएगा तो चलेगा. ओके लुक यार बोथ ऑफ यू. लुक यार स्माइल. व्हिडिओ घे ना आणि फोटो घे ना. अरे हा व्हिडिओ घे. स्वरा जेवण दिलंय. जेम्स चकुली प्रोग्राम का अटेंड करतेस? हे बघा, हे बघा, हे बघा. म्हणजे आज तू आलेली माझ्यासाठी पण करून ठेवले. पिंक माझ्यासारखं पिंक ब्ल्यू पण तेवढंच आलंय आणि पिंकला पण तेवढंच मेजॉरिटी आहे. या साईडला पिंक लावली आहे. इथं दे मग.
तू कुठे देणार आहेस? लास्ट शेवटचा फोटो आहे का? थोडीशी चिटिंग वगैरे पणजी 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 ही पणजी आहे ती पण पणजीच आहे ही मुलीची पणजी आणि याची पणजी हा, माझी सासू आणखी एक आहे नाही रे 85 90 पर्यंत असेल 85 90 राहू दे इकडे फोटो राहू दे नाही राहू दे राहू दे एक मिनिट जरा थांबा परत एक वेळेस चला थांबा सर्वांनी समोर बघा चला डन गाइस हो गया हसा ना डन